अरे वा, तुम्ही पण आलात. आता आपल्या दोस्ताचं आणि वहिनीचं काम म्हटलं तर आनंद पडीकाच ना. आमचं बी तेच आहे. आम्ही बी जरा सुट्टीत देश सेवा करायचं ठरवलंच होतं, पण बॉर्डरवर जायला बंदुकीच घावल्या नाही. पण लोकांना शिकवणे ही बी देश सेवाच आहे की. एकदम बरोबर. शिकवलेलं चांगलं लक्षात आहे तुमचा. मग एवढं भारी शिकवताय म्हटल्यावर हे काय? कशासाठी? प्रचारासाठी. ज्या लोकांना लिहिता वाचताच येत नाही त्यांना काय समजणार आहे? ते काही माहित नाही, पण आमच्या रानादाचं वाक्य आहे. हो का? मग जरा तुमच्या रानादालाही सांगा. शिकेल तो टिकेल. पण काय पण म्हण अंजली, एक नंबर काम करायला लागलेस बघ तू. हे अगं एवढे वर्ष मी या गावात राहतेय, एकदा बी माझ्या डोक्यात विचार आला नाही बघ. लई भारी डोस काय बाई तुझं. पण खरं सांगू का, या गावात लोक जमवणं लई अवघड आहे. या लोकांचं काय टेन्शन घेऊ नका सा. तुम्ही फक्त शिकायला तयार राहा. काय रे पोरांनो? वय वय. चला तर आता हे गाव अडाणी मुक्त करायचं. अडाणी मुक्त नाही, हे गाव साक्षर करायचं. हा. 1 2 3. जो शिकेल तो टिकेल. आजी कशा आहात? काय काम काढलंय माझ्याकडं? तुम्ही शिकायला याल का? मला काय शिकवणार? पंढरपूरला चला म्हणा, नाहीतर गाणगापूरला चला म्हणा, सगळं चालल. खरं हे शिकायचं काय आता आधीमध्ये? असं नाही का आजी? अगं शिकलं तर माणसाचं भले होते, त्याला चांगली नोकरी लागती. आता ह्या वयात नोकरी करायला लावतोच वे मला? नाही नाही, तसं नाही, पण शिकल्याने माणसाचा फायदाच होतो आणि त्याला वयाचं काही बंधन नसतं. अरे पोरानो, सून पोरगा संसार चांगला करायला लागल्यात. त्यांचा सुखाचा संसार बघणं हेच आता माझं काम. हरिनाम जपणं आता हेच माझं आयुष्य. शिकून काय करणार मी? पंढरपूरला दिंडी काढत असशील तर सांग, लगेच येते बा. शाळा बिळा मला काय नको र. आणि बघ, शिकलो म्हणून यम थांबवणार आहे मला दारात. तसं नाही. आता तू या वयात शिकलीस तर तुझं तुला पोथी पुराण वाचता येईल का नाही? आणि पुण्य तुलाच मिळणार ना व. आणि देवासमोर उभी राहिलीस की सांग त्याला तुझ्यासाठी लिहायला वाचायला शिकली म्हणून. आता कशाला उगाच पुण्य मिळवायचा चान्स गमावतीस? हे आजे मग येणार ना व? बर बाई, येते. येतो. नक्की या. या या या. अरे ओ, आधीच्या जमान्यात कुठं शाळा होत्या? बिना शाळेचं सगळं चालूच होतं ना व. मला शाळा शिकायची नाही. माझे पोरं शिकतात ना व, मला बाद झालं. पण ती नीट शिकतात का हे तुम्हाला कसं माहित? आम्ही बी पोर आहे म्हणून सांगतो. आई बाबा अडाणी असल्यावर पोरं लई गंडी होत्यात. शाळेत जर 50 रुपये आणायला सांगितलं तर 100 रुपये आणतात.
आणि खोटच पास झालोय असं म्हणून सांगतात. आम्ही तसं करत नाही, मग तुमच्या पोरांनी केलं म्हणजे मग कसं करणार तुम्हासनी? आता तुम्ही एवढं राबता पोरांनी शाळेत शिकवायला पाठवता, पण ती पोरं नीट शिकत्यात का नाही हे कळलं पाहिजे का नाही तुम्हाला? हा नमस्कार काम करा तुम्ही. मावशी, मुलांचं तर आहेच आहे, पण रोजच्या कामातही तुम्हाला शिक्षणाचा खूप उपयोग होईल. आता जसं की हा ऊस तुम्ही बाजारात विकायला गेला तर ऊसाला योग्य भाव मिळतोय का नाही हे तुम्हाला समजेल. रोजच्या व्यवहाराकरता शिक्षण खूप महत्वाचं असतं. मला सांगा, हिशोबा करता तुम्ही किती दिवस दुसऱ्यांवर अवलंबून राहणार आहात? अहो पण काम धाम सोडून शाळा शिकून कसं चालेल? आपण काम सांभाळून शिकूया. दुपारचे अगदी 2 तास चालेल? पण मला एकटीला सोडणार नाहीत घरातली. माझ्या सासूला आणि जाऊला घेऊन येऊ? चालेल ना, उलट खूप आवडेल आम्हाला. नक्की या. चला या. अहो, गायकवाड घराण्याच्या थोरल्या सुनबाई गावासाठी एवढं सगळं करतात, तर आपण त्यांना साथ द्यायला नको व्हय? अहो, तुमचंच भलं होणार आहे शिकण्यानं. तुम्ही या की शिकाया. वय माझं भलं होईल, पण माझ्या घरचं काम कोण करील? तुम्हासनी संसार नाही म्हणून तुम्हासनी त्याचा अंदाज नाही बघा. काकू, अहो मीही संसार करते. मी तुमच्या अडचणी अगदी नीट समजू शकेन, पण तुम्ही शिकलात ना तर तुमचा संसार अजून चांगला होऊ शकेल. अडाणी बाई घर वाया जाई असं उगाच नाही म्हणत. तुमचं समजा खरंय व, पर माझं हे पोरग लय इबलीसी गुणाचं आहे. हाय 9-10 महिन्याचंच, पर नखरं बघितलं सह्याचं तर कळेल तुम्हासनी. अहो 1 मिनिट सुट्टी देत नाही. माझा निम्मा येळ याला खेळवण्यातच जातो बघा. सारखं किरकिर करत राहतं. तुम्ही याला घेऊन शिकायला येत जा. नको बाई, मी तिथं शिकायला येणार आणि हे उगी तिथं किरकिर करत राहणार. माझं शिकणं काही होणार नाही ते नाही, आणि बाकीच्यांचं बी शिकणं होणार नाही. आणि ज्या बायकासनी शिकायचं आहे त्या उगी मला शिव्या घालत राहणार. आणि मला कुणाचं ऐकून घ्यायची सवय नाही बघा. आम्ही याला सांभाळत जाऊ. तुम्ही फक्त शिकायला या, आम्ही तुम्हाला शिकवू. असं म्हणता? हो, सांभाळू की आम्ही. चालल, यासनी विचारून येते. पक्का यायचं काय? वय 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 बघितलं सका 1 मिनिट बसू देत नाही बघा. लय अवखळ आहे हो. नका काळजी करू, आम्ही आहोत. नक्की या. वय येतो. आजी काय करायलाय? धान्य निवडायला. बरं, एक महत्वाचं काम आहे. आता बघा, तुम्ही महिन्याला पेन्शन आणायला जाताय, पण ती तुम्हाला मेजा येते काय? नाही. त्या गण्याकडे जायला लागते. ती गण्या लय फसवते. मग ती पेन्शन मेजायला यायला पाहिजे असेल तर एक काम करा, त्याला शिकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आपल्या गायकवाड बाई ते शिक्षण देणार आहेत, तेव्हा तिथे शिकाय या. म्हणजे तुमचं काय अडचण येणार आहे बघा. हा, सांगा की. या. जो शिकेल या बरं का. चला काय चला ये रे. अरे थांब की. अरे या. हे आजे, तुला पोरीला पत्र लिहिताना दुसऱ्याची मदत घ्यायला लागते ना व? हे बघ, तू लिहायला वाचायला शिकलीस तर तुला कुणाची मदत घ्यायला लागणार नाही. स्वतः पत्र लिहशील. अंजलीबाई उद्यापासून मोठ्या लोकांची शाळा सुरू करणार आहे, तर तू ये. काय हा, ते रम्याचं काय टेन्शन घेऊ नको, त्याच्याशी मी बोलतो. हा, पण यायला लागते. येतो. चल येऊ काय? हा, चला. शिकल तो टिकल. चला रे, चला. नमस्कार काका. नमस्कार काका. काय म्हणताय सा? शेती कशी चालल्या? आणि काकी? काकी बरी आहे. हा, आपल्या काकी आहेत ना व, त्यांना आपल्या पाटकबाईंच्या शाळेत पाठवतायसा काय? या प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुरू करणार आहेत. उद्यापासून नक्की पाठवा नक्की काकींना. नक्की 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 हा. हा, नक्की नक्की. तुमच्या पण वहिनीसनी पाठवा. हा, हा, येऊ का? हा, या. थँक्यू. अच्छा, या.
थांबा. काका, अंजलीबाई उद्यापासून मोठ्या लोकांची शाळा सुरू करणार आहेत. ते यायला लागते काय काय आहे? समजा शेतकऱ्यांनी शिकलं तर त्यांचं भलं होईल. हा तर या. चला रे. शिकाल द्या. शिकल. चला. काय काय मावशी भरायचं ना मावशी? बोला. तब्येत बरी आहे का? हो आहे की. तुमचं चेतन काय म्हणतोय व? काय पास झालाय, काय किती मार्क पडले काय माहिती. बर, पास झाला वय? हो झाला. हा. बघा, तो फक्त पास झाला एवढंच तुम्हाला माहितीये ना. हो. त्याला किती मार्क पडले, तो कुठल्या विषयात हुशार आहे, कुठल्या विषयात नाही, हे तुम्हाला कसं कळणार? त्याच्यासाठी तुम्हाला आधी शिकावं लागेल. आपण उद्यापासून मोठ्यांच्या शिक्षणाचे वर्ग सुरू करतो. उद्यापासून नक्की या. होय. शिकायचंय ना हो तुम्हाला बी? शिकायचं. मग नक्की या बघा. नक्की या. वाड्यावर यायचं. येऊ का? काय चहा बोट गळती. वहिनी, एकूण 35 घरं झाली, त्यातली 17 जण येतो म्हणल्यात. अरे वा, चांगलंय की. मग पहिल्याच दिवशी छान प्रतिसाद मिळालाय आपल्याला. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे झालं बरं का. आता 17च बायका आल्या, पण हळूहळू जास्तीत जास्त लोक यायला लागतील. जास्तीत जास्त स्त्रिया साक्षर व्हायला हव्यात. ते समजा ठीक आहे ग, पण जागेचं काय करायचं आपण? मी काय म्हणतो, हेड सरांची गाठ घेऊया का लगेच? जाऊया आपण. नाही थांबा, तुम्ही सगळेजण मेहनत करून आता खूप दमले. तेव्हा तुम्ही घरी जा आणि छान सरबत प्या. तोवर आम्ही महाजन मास्तरांकडे जातो आणि वर्ग फिक्स करून येतो. मग आजपासूनच आपली शाळा सुरू. चला. आता कोण कळमडलं? हॅलो हॅलो. काय किउंड झालाय का काय महाजन मास्तर? का आमचं बोलणं ऐकू येणं झालंय? अरे वहिनी साहेब, अलभ्य लाभ. अहो किती दिवसांनी तुमचा आवाज या कानाने ऐकला, कान कसे तृप्त झाले माझे. नाही ते काय आहे, मी आहे इथं, पण आत रेंज येत नाही ना, त्यामुळे तुमचा आवाज मला. मग काय आता टावर लावून द्यायचा काय आम्ही? जिथं रेंज येते तिथं दारात बाहेर बसा. हो वहिनी साहेब, तुम्ही म्हणाल तसं करतो. इथं बसा म्हणाला तर इथं बसतो, टॉवर वर बसा म्हणाला तर तिथं बसतो. बोला, कशी आठवण झाली या गरीबाची? तुमच्या मास्तरीन बाई आमच्या घरच्या सून झाल्यापासनं तुम्ही लईच भाव द्यायला लागलाय हो त्यासनी. नाही, आमची चाकरी सोडून तुमची वफादारी तुम्ही अंजलीबाईंच्या पायापाशी घातल्या काय? नाही वहिनी साहेब, अहो तुम्हीच श्रेष्ठ आहात. तुमच्याशी कशी बेईमानी करीन मी? ते फक्त काय होतंय माहितीये का, शाळेत ते असतात ना, त्यामुळे जास्त भेटतात म्हणून. मग बरोबर, उगा लई भेटत्यात म्हणून हांजी करू नका सा. तुमची बदली त्या करून देणार नाहीयेत, ती ताकद फक्त आमच्याकडे आहे. ध्यानात आहे ना? हो, अहो अख्खं शिक्षण खातं तुमच्या ताब्यात आहे, हे या गरीब पामराला माहित नाही का? तेवढं जरा वेळ काढून माझ्या बदलीचं मात्र काम करा, आणि तुमचं जे काय काम असेल ना ते झालं म्हणून समजा. हुशार आहे महाजन मास्तर तसं तुम्ही. आमचं काम आहे हे लगेच समजलं तुम्हासनी. तुम्ही फक्त आज्ञा करा, तुमचं काम झालंच म्हणून समजा. तुमच्या मास्तरीन बाई प्रौढ शिक्षणाचं वर्ग थाटायल्यात. शाळेमध्ये त्यासनी थारा देऊ नकासा म्हणजे झालं. प्रौढ शिक्षण? अहो पण ही तर चांगली गोष्ट आहे, पण शाळा का नाही द्यायची? का म्हणून तुम्ही आमासनी विचारताय? वहिनी साहेबासनी आमासनी उलटा प्रश्न करायची हिम्मत कशी झाली हो तुमची? नाही वहिनी साहेब, तसं नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. नाही, कसं आहे महाजन मास्तर,
ह्यो कार्यक्रम खाजगी आहे, सरकारी नाही. तुमच्याकडे GR आलाय काय प्रौढ शिक्षण वर्ग घ्या म्हणून? नाही. आणि मग शासनाचा आदेश नसताना खाजगी शिकवणीसाठी जर तुम्ही शाळा दिली तर भ्रष्टाचाराचं लचण तुमच्या मागं लागल. मग बदलीचं तर सोडाच, डायरेक्ट सस्पेंडची ऑर्डर येईल. मग बसा बोंबलत. नाही 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 वहिनी साहेब, तुम्ही म्हणाल तसं करतो. ठेवू पण? हा. ज्यांच्यापासून पळत होतो तेच समोर आले. काय म्हणलात? काय नाही, तुमचाच विचार करत होतो. कसे आहात दोघेही? बोला, काय काम काढलं माझ्याकडे? मी उद्यापासून गावात प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेईन असं म्हणते. प्रौढ शिक्षण? अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे, गावच्या भल्याची गोष्ट आहे ही. आता शाळेला सुट्ट्या लागल्यात ना, मग शाळेचाच एखाद्या वर्गात हा वर्ग सुरू करेन म्हणते. शाळेच्या वर्गात? अहो मग आधी नाही का सांगायचं? मी स्वतः सगळी तयारी केली असती. आता कसं आहे राणा दादा, परवानगीसाठी मला सरकारी अर्ज करावा लागेल आणि त्याचं उत्तर येईपर्यंत आपली शाळा सुरू होईल. आणि उद्या परवा काही दिवसांसाठी मी सुद्धा गावी जाणार आहे. तुम्ही जरा आधी सांगायला पाहिजे होतं. सर, अचानकच ठरलं, काही होतंय का बघा ना. पाठक गायकवाड बाई, अहो सरकारी नियम कसे असतात हे माहित आहे ना तुम्हाला. आपण गावच्या भल्यासाठीच करतोय ना. अहो राणा दादा, तुमचा उपक्रम खरोखरच चांगला आहे. असे उपक्रम गावागावात झाले पाहिजेत, पण शाळेत नको. अहो सरकारी परवानगी शिवाय जर मी काही केलं ना तर माझी नोकरी जाईल हो. सर, खूप कष्ट करून गावातल्या लोकांना तयार केलं. निदान दुसरी कुठली जागा मिळेपर्यंत तरी परवानगी द्या. माझी खूप इच्छा आहे हो, माझी खूप इच्छा आहे, पण नियम, सरकारी नियम. तुम्हीच सांगा पाठक गायकवाड बाई, मी काय करू? जावा. जावा आता का देव चालू करू? नाही नाही, मी करतो ना. चला. रेणू, बरकतजी, मुलं सगळे आपल्यासाठी उन्हातानात फिरले. सगळ्यांची मेहनत वाया गेली. माझंच चुकलं, मी आधीच शाळेत विचारायला हवं होतं. मी आपण फोन करायला लावू का शिक्षण नाही नाही, ते चुकीचं आहे. मग आता काय, मलाच काही सुचत नाही. मी काय म्हणतो, दुसरी जागा चालेल काय? चालेल, पण एवढ्या लवकर दुसरी मिळायला हवी. ते कसं झालं माहित आहे? काकेत कळचं ना गावाला वळचा. म्हणजे? अहो म्हणजे आपला वाडा आहे ना व, एवढा मोठा वाडा असताना काळजी करायची काय गरज आहे? आणि तुम्हाला ते मोठ्या लोकांची शाळा सुरू करायची ना व, मग ती होणारच. ती बी उद्यापासून आणि आपल्या वाड्यातच. खरंच चालेल तुम्हाला? चालते की. तुम्हाला आयुष्यात कसली बी अडचण येऊ देणार नाही, जो शब्द आहे आपला. उद्यापासून शाळा वाड्यातच सुरू होणार.